तर 25 जानेवारीला जरांगेंची ही जी पायी दिंडी आहे ती वाशीमध्ये प्रवेश करेल। एपीएमसी वाहतूक शाखेच्या हद्दीमध्ये जरांगे हे ताफ्यासह मुक्काम करणार असल्याचं कळतंय। जरांगेंच्या पायी दिंडीच्या पार्श्वभूमीवर आज ज्या पद्धतीने पुण्यामध्ये बदल केले गेले त्याच पद्धतीने वाशीमधल्या वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात येत आहे। मराठा आंदोलनासाठी एपीएमसी मध्ये वॉर रूम सुद्धा उभारण्यात आले आहेत। 25 जानेवारीला संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीमधली ही बंद राहणार आहे। आणि याविषयी बोलूयात, आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, काय अधिकची माहिती आहे? उद्या ही पायी दिंडी वाशीमध्ये पोहोचेल, एपीएमसी बंद ठेवण्यात आलेली आहे, वॉर रूम सुद्धा तयार केली गेली आहे। हद्दीतील वाशी एपीएमसी मार्केट आहे, येथे ते मुक्काम करणार आहेत आणि त्यासाठी एपीएमसी हद्दीतील जे आजूबाजूचे रस्ते आहेत ते पूर्ण बंद ठेवण्यात आलेले आहे। जी त्या रस्त्याने वाहने जाणार आहेत त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे। तुर्भे ते आरेंजा सर्कल कॉर्नर असेल, हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे। तसेच 25 जानेवारी रोजी एपीएमसी मार्केट हे पूर्णपणे बंद राहणार आहे, कारण मनोज जरांगे पाटीलसह इतर जो ताफा आहे तो येथे मुक्काम करणार आहे आणि मार्केट सुद्धा बंद ठेवण्यात आलेले आहे। उद्यापासून 2 वाजल्यापासून ते 26 जानेवारी 2 वाजेपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून पर्यायी मार्ग उपलब्ध केलेला आहे। तसेच यासाठी वॉर रूम देखील मध्यवर्ती कार्यालयात उभारण्यात आलेली आहे। कोणताही काही प्रॉब्लेम झाला तर या वॉर रूम साठी संपर्क केला जाईल आणि तो जी समस्या असेल ती पटकन सोडवली जाईल, असंही या सकल मराठा समाजाचं उद्देश आहे। अगदी धन्यवाद शिल्पा या सविस्तर अपडेटसाठी।